अशी भाकर बनवली व्हा. भाकर बनवू देवा चांगली अशी ठेवती बिगर पाण्याची. अरे आमची आई भाकरी करत होती, एकदा पाणी घेतलं म्हणजे आपूट भाकरीला पाणी फिरवत होती, काय ठेवत नव्हती माहित आहे का. आणि तुम्हाला भाकर करायला येते, काय भाकरी करताय. जुनी माणसं म्हणते ती जुनं ती सोनं, आणि तुम्ही करताय भाकरी. सुका कशी भाकर कशी करायला लागती माणसानं, पाटा 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 पाटा. तुझी ही भाकर बाजूस तर दुसरी भाकर आहे म्हणून अशी ठेवत होती. आणि तुम्ही आता या बाया ती तव्यातलीच होत नाही तोपर्यंत ही तर कुठलं मळायचं होत नाही, थापून होती. माणसाचं कसं आहे बघा, माणूस असते माणसाची किंमत कळत नाही. काहीतरी बोलून जातं त्या टायमिंगला त्यांची मन दुखवतं. पण आज कसं स्वतःहून आईचं नाव तोंडात आलं. आज त्यांची आई या जगात नाही, पण आईची आठवण येते ना त्याला. प्रत्येक गोष्टीत मला सांगते तर मग काय चुकायला लागली, काय काम करताना चुकायला लागली तर मला म्हणणार आमची आई कशी करत होती. मम्मी तर कुठला आणाव आय, खरं शब्द आई बरं का. मम्मी पश काय नाही, ताईला पण मी लय शिकवण्याचा प्रयत्न केला आई म्हणत जा, पण ती ह्याचं त्याचं बघून ऐकून म्हणजे ती पण मम्मीच म्हणते. पण खरं आई शब्द आहे बरं का. आईशिवाय माया नाही, आणि ज्याला आई नाही त्यालाच कळतं बघा आईचं महत्व, आणि आई कशी असते कशी नाही. म्हणून आई बापाला सांभाळा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. 4 पैसा आले म्हणून त्यांना दुखवू नका. आणि आई बाप असते ती जुनं आहे, जुनं ती सोनं असतं. त्यांच्या सल्ल्याशिवाय काय करत जाऊ नका. त्यांचं सल्ला असते तर अति महत्वाचं असते. तर एखादी आई काळजीनं बाहेर जाऊ नको म्हणते, काय तर तिला कळून चुकलेलं असतं, बाहेर काय तर होईल म्हणून जाऊ देत नसते. पण ते आपण समजून घ्यायचं. स्वामी तिन्ही जगाचा आई वडील भिकारी उगाच म्हणलं नाही म्हणजे एवढं त्याच्याकडे इष्टेट असू द्या, पण आई नसली की ती भिकारीच आहे हो. काकीची लय आठवण येते मला. आता काय आठवणी नुसती आठवणी येऊन काय करायचं, प्रत्यक्षात माणूस नाही ना. आता आठवण येऊन तर काय करायचं. ते काय आपलंच नाही, जगाची रीत आहे. परंपरा चालतच जाणार आहे. जी माणूस जन्मलाय ती मरणारच आहे. एक ना एक दिवस त्याचं पण लिहिलेलं आहे. त्यामुळं जसं घडेल तसं आपण करत राहील. त्यातनं पण आपण नीट राहायचं. आता आपण नीटच आहे की काय आपलं चालू. तुम्ही कामाला जाता एवढं पैसे काय करता. आता पैसे काय घरात जाते. मला 4 रुपये तर दिलं का तुम्ही. आता मला काय सांगायचं नाही. मला नागपंचमी आली या, लोकांनी तोळ्याचं सोनं घेतलं बायकाचं. आम्हाला सोनच पाहिजे ना बघा. आम्हाला सोनं नको, आम्ही सोन्याची नाही अपेक्षा केली. आमचं गरीब कुटुंब आहे, आम्हाला नुसती एखादी साडी तरी आणून द्या. बघा बायांच्या अपेक्षा काय असते तेव्हा. साडी सोनं नाटाय झालं म्हणजे बाद झालं, पण घरचं काम कोणी करायचं हो. मला कळायला पाहिजे पंचमीचा सण. माझ्या जोडीदाराच्या घरी जाऊन बघितलं म्हणजे बहादरची गोरनावणी कष्ट करते. त्यांची कापड आणि हे बघितली म्हणजे कापडापाशी माणसाची किंमत नसती. बरोबर आहे, कळलं का. कापड चांगली घातली म्हणजे चांगला माणूस म्हणत नाही. ती माणूस की त्या मापान राहावं लागते. कापडापाशी काय घालायची कडक इस्त्रीची केस मोकळच होय. तुम्हाला अनुभव आहे त्यातला. त्याच्यापेक्षा गरीब जी असते ती माणसं ती चांगली असते. ती तुम्हाला ह्यातनं मला सांगायचंय की मी काय तुला साडी घेत नाही म्हणून है ना. साड्या घेऊन तर काय करायचं. साड्याचं ढीग लागला कपाटात. त्या ढिगात मला एक पाहिजे. ढीग लागून अजून साड्या नुसता मोकळा खर्च करायला. सांगितलं होतं तुम्हाला काल जाऊ नका म्हणून, गेला कामाला. मग कसं काय फोन करून सांगितलं मला. लय पाऊस आहे, थांबाय जागा नाही. माणसात कधी ऐकले ह्या माणसानं. मग ज्याची त्या नशिबाला असेल ते काय करायचं. आम्हाला सांगून ऐकत नाही ती म्हणल्यावर. आता बोलवलंय म्हणल्यावर जावंच लागतं ग. तुम्हाला सगळे बोलवते म्हणून काय तुम्ही उठून सुटून जायचं का. अरे कामाला गेले शेवट कसं असते. काल एवढं भिजून आली आता या, मला म्हणलं कणकणी आली तरी थांबलं नाही. तर मला म्हणते कर स्वयंपाक काय तर मला जाऊ दे. आज कामाला वांग शिजवावं, ते वांग भाजायचं भाजायचं त्या पूर्ण भाजायचं. आमच्या आजी करायची बघा.
आणि ती कसं आरा भाजल्यावर छान लागतं. बघा बाजरीच्या भाकरी. आणि आता करते वांग. आता डब्याला करायचं म्हणल्यावर करावं लागतं की सुक. चपाती करते म्हणलं होतं, पण म्हणलं रोज रोज चपाती एक आठवड्यात नाही एकदा तरी मला भाकरी देत जा म्हणलं. त्यांना पण भाकर लय आवडते आणि जास्त करून बाजरीची. त्याच्यात मीठ व्यवस्थित टाकलं तर खायला पण मस्त लागते. मी म्हणत असते अहो तसं कसं वेगळं दिसतंय म्हणलं डब्याला. तर करूया बघा आपण वांग. तेल टाकले जिरे, ती कढीपत्ता. कढीपत्त्याची तर एवढी आवड, सारखं त्याचा फायदा सांगत बसले तर त्यानं असं येतं त्यानं कसं येतं. अगं चव देत कढीपत्त्यानं. चव देतं हे आपलं खोबरं मसाला केलेला वाटून. थोडं तेल टाक झाले बघा आपलं मटेरियल तयार. हिसूर ती टाकलाय आपण त्याच्यामध्ये. जर शिगडी जास्त वेळ तापल्यामुळं खाली उतरून घेतलंय मी. तर खायला डेकरा द्यायला लागलो काय. आता काय तू बनवायला लागली म्हणल्यावर ढेकर यायला लागली. बघून काय बाजारी भाकर वांग म्हणल्यावर तर आता काय शुद्ध शाकाहारी. एवढा कधी महिना श्रावण संपतोय कोणास ठेव. सगळं व्हेजच. व्हेज सारखं पण खावं वाटत नाही रे. जरा कसं चालू आहे तर डबा न्यायला मग काय मीच मटेरियल आणून देतोय. आयत म्हणजे अवघड झाले. अवघड नाही व्हेज जेव्हा आलंय काय जेवावर कसं येतं आयत म्हणायला. कसं केलंय वांग असं असतं काय. 3 भाकरी ते झोपायचंच आहे काय घे खाऊन. तेल नाही घेत ग. कोणी आणलं नसलं तर त्यांना गेलं होतं. आपणच खावा असं नाही. असू द्या दान धर्म चांगला धर्म आहे. नाही कोण आणत नसतं. एखादा तुझी गडबडीत काय तर अडचण आलेली असती. बर मग खायला सगळ्यांनी थोडं थोडं असतं. बरं ती सगळं राहू द्या. वांग्याची भाजी नाही की. वांग्याची भाजी वय कशी झाली आहे कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झाली. एकच नंबर दिसती. तर मग आता काय खाल्ली शेवट काय कळायचंय. खायला काय चांगली आहे 1 नंबर आहे. अगं खाल्ल्यावर कळती ग तिथं. तिथं कशाला मग आता 2 घास खाऊन जावं. मग लगेच सांगा मला. तर झालाय ह्यांचा डबा भरून उरकले. चालले ते चालले म्हणजे पिकअप यायला लागले दारात. जावा मग.